नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकरांची तब्बल 8 तास चौकशी केली. खात्यावरून स्वतः कोणताही व्यवहार केला नाही असा दावा प्रतिभा चाकणकरांनी केला. देवदर्शनाच्या नावाखाली खरातनं कागदपत्र घेतली अशी माहिती त्यांनी दिली. समता पतसंस्थेतल्या तब्बल 132 संशयास्पद खात्यांचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे आणि या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत. शिर्डी पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीच्या अनुषंगानं प्रतिभा चाकणकर चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. शिर्डीत भोंदू अशोक खरात विरोधात सुरू असलेल्या तपासात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय. राहाता येथील समता पतसंस्थेत पोलिसांना तब्बल 132 संशयास्पद खाती आढळली आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे या अनेक खात्यांमध्ये अशोक खरात नॉमिनी असल्याचं समोर आलंय. याच खात्यांमध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर 4 खाती आढळून आली. त्या 4 खात्यांमधून तब्बल 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. आता हे पैसे नेमके आले कुठून? हे व्यवहार खरातच्या सावकारी नेटवर्कशी संबंधित आहेत का? आणि यामागचा नेमका उद्देश काय होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग आता वाढवलाय. याच अनुषंगानं पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. जे खातं आहे ते बनावट आहे. आपल्या तिथे सह्या नाहीयेत. एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये. तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहे. सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. तर पुढचा तपास आपले करतात. अशोक खरातशी संबंधित असल्याच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या सख्या बहिणीचीही चौकशी सुरू झाली आहे. प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवून शिर्डीत येऊन जबाब देण्यास सांगितलं होतं. प्रतिभा चाकणकर यांच्या जबाबातून आर्थिक व्यवहारांचं गूढ उलगडणार का? या प्रकरणात आणखी कोणत्या मोठ्या नावांचा समावेश आहे का? या सगळ्याकडे आता राज्याचं लक्ष लागलं. भोंदू अशोक खरात याच्यावरती शिर्डी पोलीस स्टेशनला सावकारी आणि शेतकऱ्याची फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तपास करताना शिर्डी पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, ज्यामध्ये समता पतसंस्थेमध्ये अनेकांच्या नावे उघडलेली जी खाते आहे याच्यावरनं कोट्यावधीचे व्यवहार केले गेले, ज्यामध्ये प्रतिभा चाकणकर यांचं देखील नाव आहे. प्रतिभा चाकणकरांची चौकशी आणि जबाबातून पोलिसांना कोणती माहिती मिळते यावर पुढील तपासाची दिशा आता ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.